होतं की रेक्टिलिनियर मोशन म्हणजे काय. आता रेक्टिलिनियर मोशन म्हणजे परत एकदा सांगतो की फॉर एक्झाम्पल एक ऑब्जेक्ट आहे, असं नाव ए, ती ए पॉइंट पासून या बी पॉइंट पर्यंत जाते. काय करते? ए पॉइंट पासून कुठे जाते? बी पॉइंट पर्यंत जाते. आणि अलॉंग द स्ट्रेट लाईन सच अ मोशन इज नोन ॲज काय? रेक्टिलिनियर मोशन. त्या मोशनला काय म्हणलं जातं? रेक्टिलिनियर मोशन. मग त्याच्या काही क्वांटिटीज आहे, आपल्याला मेजर तर करावं लागेल की नाही, त्याची डिस्प्लेसमेंट किती आहे, काय, या सगळ्या काय आल्या त्याच्या क्वांटिटीज झाल्या. तर पहिली क्वांटिटी कोणची आहे? डिस्प्लेसमेंट. आता एक असतं डिस्टन्स आणि एक काय असतं? डिस्प्लेसमेंट. तर डिस्प्लेसमेंट कधी म्हणायचं? ज्यावेळेस एखादी मोशन एकदम स्ट्रेट लाईन होती त्यावेळेस आपण डिस्प्लेसमेंट असं त्याला संबोधतो, बरोबर की नाही. आता डिस्प्लेसमेंट म्हणजे काय? इट इज द डिफरन्स. इट इज काय? डिफरन्स म्हणजे सबट्रॅक्शन, वजाबाकी बिटवीन द टू पोझिशन वेक्टर्स. मग फॉर एक्झाम्पल ज्या वेळेस एखादा ऑब्जेक्ट पॉइंट ए ला असेल त्यावेळेस पोझिशन वेक्टर आपण काय पकडू? x1 वेक्टर x1 किंवा x1 बार पकडू. काय पकडू? x1 बार. आणि ज्या वेळेस एखादा ऑब्जेक्ट बी पॉइंटला असेल त्यावेळेस पोझिशन वेक्टर काय पकडू आपण? x2 बार. झालं? तर याच्यामध्ये काय सांगितलं आपल्याला? तो काय एक डिफरन्स आहे, म्हणजे सबट्रॅक्शन आहे. कोणाकोणाची? द डिफरन्स बिटवीन द टू पोझिशन वेक्टर. मग ज्या वेळेस एखादा ऑब्जेक्ट ए पॉइंटला आहे त्यावेळेस त्याचा पोझिशन वेक्टर कोण आहे? x1 बार आहे. आणि ज्या वेळेस एखादा ऑब्जेक्ट पुढे बी पॉइंटला आहे त्यावेळेस त्याचा पोझिशन वेक्टर काय आहे? x2 बार आहे. मग ऑफ द ऑब्जेक्ट ऍट द टू इन्स्टंट. आता टू इन्स्टंटचा अर्थ काय आहे? की ज्या वेळेस ते ऑब्जेक्ट x1 पोझिशनला होतं त्यावेळेस टाइम किती होता? इन्स्टंट टाइम. त्यावेळेसचा जो तो टाइम आहे, त्यावेळेसचा जो क्षण आहे त्याला इन्स्टंट म्हणतो ना आपण, तो किती आहे? t1. आणि ज्या वेळेस तो ए पासून बी पर्यंत जाणार आहे त्यावेळेस टाइम थोडाफार टाइम पास होईल का नाही? 1 मिनिट म्हणा, 1 सेकंद म्हणा, 1 मिली सेकंद म्हणा, 1 तास म्हणा, पण टाइम पास होईल का नाही? टाइम ज्यावेळेस पुढे पास होईल त्यावेळेस टाइम किती बनन? t2 पकडू आपण. आपल्याला का पर्टिक्युलर व्हॅल्यू माहित नाही म्हणून आपण काय घेतो? एक तर t1 घेतो, नाही तर दुसरं काय घेतो? म्हणजे नोटेशन घेतो ना आपण. झालं इथपर्यंत? म्हणून काय? ऍट दॅट टू इन्स्टंट. टू का बरं? कारण की काय आपल्याकडे t1 आणि काय t2. समजलंय? मग दिलेलं आहे बघा फॉर्म्युला. देअरफॉर आपण जी डिस्प्लेसमेंट आहे ती कशाने दाखवतो? वेक्टर एस ने किंवा एस बारने, बरोबर? इज इक्वल टू दी आपण दुसरा काय दाखवू शकतोय? डेल्टा एक्स बार. एक लक्षात ठेवायचं, फिजिक्स मध्ये आपल्या जेव्हा डेल्टा येतो ना त्यावेळेस जनरली काय करायचं असतं? दोन याच्यामध्ये क्वांटिटीज मध्ये काय करायचं असतं? सबस्ट्रॅक्शन करायचं असतं. काय करायचं असतं? सबस्ट्रॅक्शन. मग आपण इथं काय केलंय? x2 मायनस काय केलंय? x1 बार. म्हणजे वेक्टर x2 मायनस वेक्टर x1. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला काय कळालंय की ज्या वेळेस ए पॉइंटला होता त्यावेळेस पोझिशन वेक्टर काय होता? सॉरी, ज्या वेळेस बी पॉइंटला त्यावेळेस पोझिशन वेक्टर काय आहे? x2 आहे. आणि ज्या वेळेस तो ए पॉइंटला त्यावेळेस पोझिशन वेक्टर काय आहे? x1 आहे. मग आपण काय करतो? कधी पण फायनल मायनस काय करतो? इनिशियल. आणि ज्यावेळेस इथं होता तेव्हा सुरुवातीला होता का नाही? म्हणजे इनिशियलला होता का नाही? आणि ज्यावेळेस इथपर्यंत गेला होता का पुढे गेला? फायनलला गेला. आपण काय करतो? कधी पण फायनल मायनस काय करतो? इनिशियल करतो. म्हणजे x2 बार मायनस काय? x1 बार. x2 बार म्हणजे काय? परत एकदा पोझिशन वेक्टर ऍट पॉइंट काय? बी पॉइंट. कुठं? बी पॉइंटला. आणि x1 बार म्हणजे काय? पोझिशन वेक्टर ऍट पॉइंट काय? ए बार. त्यावेळेस टाइम काय? t1 म्हणजे 2 इन्स्टंट आहे ना आपल्याकडे. आणि दुसरा पॉइंट टाइम काय? t2. समजलंय? आता पुढचं बघा. आणि हे तुम्हाला कुठे शिकायचंय? परत एकदा पहिला चॅप्टर नाही का मेजरमेंट मध्ये, त्याच्यामुळे तुम्हाला डायमेन्शन शिकायचे. मला एक सांगा, जर आपल्याला डिस्प्लेसमेंट कॅल्क्युलेट करायची असेल किंवा मेजर करायची असेल त्यावेळेस आपण फक्त कोणची क्वांटिटी वापरणार आहे? ते एल म्हणजे लेंथ, एम म्हणजे मास आणि टी म्हणजे टाइम, नॉट अ टेम्परेचर. टी म्हणजे काय? कॅपिटल टी म्हणजे काय? टाइम. एम म्हणजे काय? मास. आपल्याला काही विचारलंय बाकीचं की ऑब्जेक्टचं वजन किती आहे म्हणजे मास, आपल्याला वजन म्हणजे सॉरी वेट म्हणजे मास, काही विचारलंय का आपल्याला कधी? किंवा असं विचारलंय का किती टाइमात जाते? आपल्याला फक्त काय विचारलं की ए पासून तो कुठे जातोय? बी कडे जातोय. म्हणजे लेंथ येते का नाही? म्हणून डायमेन्शन काय त्याचं? लेंथ. काय डायमेन्शन भरपूर टाईपचे, लेंथ आहे, मास आहे, टाइम आहे, टेम्परेचर आहे. कळलं का? एम्पियर मध्ये आपण करंटचं ए ने दाखवतो एम्पियर. म्हणजे आपल्याला पण इथं काय आहे? लेंथ आहे नाही फक्त, म्हणून डायमेन्शन काय? L1. याचा युनिट तुम्हाला माहितीच आहे. आपण लेंथ कशामध्ये मोजतो? मीटर मध्ये.
झालं? ही झाली पहिली क्वांटिटी. आता दुसरी क्वांटिटी काय? पाथ लेंथ. आता पाथ म्हणजे काय की रस्ता. ए पासून कुठे गेलो आपण? बी कडे गेलो. मग त्यावेळेस आपण काहीतरी एक रस्ता कापला की नाही पाथ म्हणलं. मग द ऍक्च्युअल डिस्टन्स, आता इथे शब्द बघा काय आला, शब्द काय आला? ऍक्च्युअल डिस्टन्स. वरती शब्द काय? डिस्प्लेसमेंट. हे लक्षात ठेवा. मग ज्या वेळेस तो ए पासून बी पर्यंत गेला मग तो असा पण जाऊ शकते. कळलं? म्हणजे इथं पाथ लेंथ काय होईल? चेंज होईल का नाही? पण डिस्प्लेसमेंट मध्ये चेंज होईल का? एकदम स्ट्रेट लाईन जाईल का नाही? मग इथं पाथ लेंथ काय होऊ शकते? मे बी चेंज होऊ शकते. म्हणजे पाथ लेंथ म्हणजे काय? फक्त त्याला काय नाही, तुम्ही स्ट्रेट लाईन जा कसं जा, पण ते काय फक्त एक ऍक्च्युअल डिस्टन्स आहे. काय ते? त्यांनी किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं बा ए पासून कुठपर्यंत जाण्यासाठी? बी पर्यंत जाण्यासाठी. ट्रॅव्हल बाय द ऑब्जेक्ट ड्युरिंग इट्स काय? मोशन. ज्या वेळेस एखादं ऑब्जेक्ट ए पासून बी पर्यंत जात होतं ते स्ट्रेट लाईन जाऊ किंवा असं टर्न कर्व घेऊन जाऊ पण तिथपर्यंत पोहोचलं पाहिजे. मग त्यावेळेस हे डिस्टन्स पण पाथ लेंथ आहे, हे डिस्टन्स पण काय? पाथ लेंथ. म्हणजे ऍक्च्युअल काय केलं पाहिजे? डिस्टन्स फक्त ट्रॅव्हल केलं पाहिजे. आणि तुम्हाला माहिती मग ती काय दाखवली इथं? इट इज अ स्केलर क्वांटिटी. डायरेक्शन बाबतीत ते बोलले नाही म्हणून ते बोलले काय? इट इज अ स्केलर क्वांटिटी. आणि याची सुद्धा डायमेन्शन काय असेल? लेंथ आहे म्हणलं काय असेल डायमेन्शन? याला म्हणायचं असेल की नाही? मास आणि टाइमची काही हे नाही का? समजलंय? या दोन क्वांटिटीज, अजून भरपूर आहे